नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 196. 14 जुलै 16 दिंडीचा भाग पुढचा. 500 जणांच्या दिंडीने सुरुवातीची दिंडी निघाली. त्या जेमतेम 100-200 लोकं होती, पण आता त्याला फार भव्य रूप आले आहे. शेकडो दिंड्या निघतात आणि प्रत्येक दिंडीमध्ये हजारो वारकरी असतात. आता असा हा भला मोठा माणसांचा महासागर आळंदीहून पंढरपूरला यायला निघतो. आता तो निघालेलाच आहे. भक्तीचा मनसोक्त आनंद लुटत असतात. दिंडीत ऊन, वारा, पाऊस, पायी चालावे लागतेच, म्हणजे इकडं लक्षच द्यायचं नसतं. ह्याशिवाय खाणं पिणं, पाणीमोरी, आराम ह्या सगळ्यावर नियंत्रण लागते. मिळेल तसे मिळेल तेवढ्यात काम भागवावे लागते. कमीत कमी जागेत पथारी पसरावी लागते. म्हणजे यासाठी सहनशीलता, संयम आपोआपच दिंडीत वाढीला लागतो. घरच्यासारखे मला हे हवे हे लागते असा आग्रही स्वभाव वाढीत चालतच नाही. तो आपोआप लयाला जातो. प्रत्येकाला विठ्ठल दर्शनाची ओढ असते, पंढरपूरला भेट द्यायची ओढ असते, चंद्रभागेच्या स्नानाची ओढ असते, नगर प्रदक्षिणेची ओढ असते. आणि त्यामुळंच ओळखीशिवाय कोणी कोणालाही कुठल्याही अडचणीला पटकन मदतीचा हात पुढे करतो. आनंद आणि उत्साहाला उधाण आलेले असते. एवढ्या मोठ्या संख्येने आपपर भाव लोप पावलेला इतर कुठेही पाहायला मिळत नाही. तो हा आळंदी पंढरपूर यात्रेत मात्र नक्की पाहायला मिळतो. 2 गोल आणि 1 उभे अशी 3 रिंगणं पालखीमध्ये येताना होतात. मार्गात सदाशिवनगर, भंडी शेगाव आणि वाखरी अशा 3 ठिकाणी होतात ही रिंगणं. ज्यावेळेस त्यांचा झेंडा उचलला जातो पालखीचा, त्यावेळेस एवढे लाखो लोक असतात, पण पिनड्रॉप सायलेन्स होतो. एकही शब्द बोलला जात नाही. तो घोडा प्रदक्षिणेला फिरायच्या आधी जे अजब आहे हे सगळं. 40-42 दिवस पायी आलेले दिंड्या ह्या पायी येऊनसुद्धा, म्हणजे गजानन महाराजांची दिंडी, सखाराम महाराज संस्थान अमळनेर, ही लोकं खूप 42-45 दिवस चालत असतात. पण असे येऊन ते नवमीलाच पंढरपुरात पोचतात आणि माऊलींच्या स्वागतासाठी दशमीला वाखरीच्या रिंगणासाठी असे पालखीला आडवे जातात आणि माऊलींसमेत सगळेजण परत येतात. माऊलींच्या पादुका पंढरपूर हद्दीत आल्या की शितोळे संस्थानिकांचा आणि वास्कर महाराजांचा असा दोघांच्या हातात त्या पादुका घेऊन येण्याचा मान आहे. ते वेगाने चालत असतात. शासकीय अधिकारी, वारकरी त्यांच्याबरोबर मठापर्यंत भराभर चालतात. क्वचित त्यांना पळावेही लागते. इथे सगळेजणं आपापल्या मठात जातात, कळस दर्शन घेतात. दुसऱ्या दिवशीच्या एकादशीची उत्सुकतेने वाट पाहतात. अक्कलकोटच्या गजानन महाराजांच्या मठाचे अशीच एक प्रथा आहे. गुरुपौर्णिमेला माऊलींचा, स्वामींचा सगळीकडेच मोठा उत्सव असतो. त्यासाठी परमसद्गुरू गजानन महाराजांच्या पादुका नरसोबावाडीचे कवठे गुलन येथून हरिभक्तपरायण, कैलासवासी हरिभक्तपरायण श्रेष्ठ कीर्तनकार नारायणबुवा काणे हे अक्कलकोटला पायी वारी घेऊन येतात. कोरोनानंतर आता त्यांचा नातू येतो. ही पदयात्रा 50 वर्षे चालली आहे. वारीच्या गर्दीचं सप्तमीला ते पंढरपुरात येतात. गुरुपौर्णिमेला सांगता होईल असा कीर्तन सप्ताह अक्कलकोटमध्ये गुरुमंदिरात ते करतात. अशीच दुसरी पालखी नगरहून अक्कलकोटला येते. योग शिक्षिका वाळिंबे काकू त्यांच्या पुढाकाराने ही दिंडी निघते. सोलापूरपासून अक्कलकोटपर्यंत मात्र या दोन्ही दिंड्या बरोबर जातात. ह्या दिंड्यांचं वैशिष्ट्य असं की दोन्ही वेळाचं अग्निहोत्र या दिंड्यांमध्ये सामूहिक अग्निहोत्र होतं. जोडीला गावोगावी लोकांना इच्छा असेल, कुतूहल असेल तिथं प्रचार प्रसार होतच असतो. मुखाने हरे राम हरे कृष्णचा हा जो 16 अक्षरी मंत्र आहे तो जप चालू असतो. कोनाळीला शिवपुरी येथे अक्कलकोटचे विश्वस्त पदयात्रींचे स्वागत करतात आणि तसे तर गुरुकृपेनेच प्रत्येक पाऊल टाकतोय हा विश्वास प्रत्येक पदयात्रीला असतो. पण तरीसुद्धा स्वामी दर्शनाने सगळ्यांचा थकवा कुठे पळतो. उदंड समाधान व आनंद मिळते. फक्त हा शाब्दिक दिंडी सोहळा आपण आनंद लुटू. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार.